तुमच्या स्वप्नातील क्षणांची सुरुवात नागपुरातील रामनगर येथे सीताराम भवन. वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कॉन्फरन्ससाठी सुव्यवस्थित आणि प्रशस्त ऑडिटोरियम व आरामदायी गेस्ट हाऊस. बुकिंगसाठी संपर्क सीताराम भवन, रामनगर चौक, नागपुर. शादी की चमक हो या त्योहारों की रौनक, हर मौका बने खास जब साथ हो भरोसे का सोना. नए और एक्सक्लूसिव डिजाइन्स के साथ आइए ढोमने ज्वेलर्स प्रताप नगर और प्रमोद ज्वेलर्स हिंगणा रोड. इस सीजन अपने खास पलों को दीजिए गोल्डन टच. भविष्य बनता नहीं, हम उसे बनाते हैं अपनी लगन और पसंद से. आपकी इसी मेहनत को दे आकार. आकार कॉलेज ऑफ मैनेजमेंट फॉर वुमेन, एफिलेटेड टू वेरी ओल्ड एंड प्रेस्टिजियस SNDT Women's University, Mumbai. Professional courses: B Design, BSc, BCA. Traditional courses: BA, BCom, BSc. फैशन डिजाइन और क्लिनिकल लेबोरेटरी साइंस जैसी बूमिंग स्ट्रीम्स के साथ एडमिशन ओपन. आषाढ़ पूर्णिमा से अश्विन पूर्णिमा तक बुद्ध धम्म की पवित्र परंपरा. जब बौद्ध भिक्षु करते हैं विहारों में निवास, जहां होता है ध्यान, अध्ययन और विनयों का पालन. साथ ही होता है धम्म देसना और दान पारमिता का अनोखा संगम. इस पावन अवसर पर जानिए बुद्ध धम्म का अनोखा प्रवास, वर्षावास, केवल UCN बुद्धा पर. This program is sponsored by M. Dhomne Jewelers and D. Dharampet Mahila Multi-State Cooperative Society Limited, Nagpur. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इति पीसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरीश धम्म सारथि सत्तादेव मनुष्यानं बुद्धो भगवाति. साखातो भगवता धम्मो संदिटिको अकालिको. एहि पश्चिकोपनायिको पच्चतं वेदितव्यो वियुहीति. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो. न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो. सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संघो. यदिदं चत्तारि पुरुषुगाणि अट्टपुरुषपुद्गला. एष भगवतो सावक संघो. आहुणेयो पाहुणेयो दक्षिणेयो अंजलिकरणेयो अनुत्तरं पुय्यंकेतं लोकसाति. इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजयामि. धम्मं पूजयामि, संघं पूजयामि. समन्ताय चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता. सदम्मं मुनिराजस शृण्वन्तु सग्मुखदं. धम्मं श्रवणकालो अयं भदन्ता. धम्मं श्रवणकालो अयं भदन्ता. धम्मं श्रवणकालो अयं भदन्ता. करुणाशीतलं हृदयं पय्यापजोतविहोत्तमोत्तमं. शरणामरणलोकगुरुवन्दे सुगतं गतिविमुत्तमं. ज्यांचे हृदय करुणेने शीतल झाले, प्रज्ञेचा दीप जाळून अज्ञानांधकार नष्ट केला, त्रिलोक सम्यक संबुद्धला अभिवादन. तद्वतच या देशातील लयास गेलेला धम्म पुनर्जीवित करून परत या देशामध्ये बौद्ध धम्माच्या मार्गाने विकास करण्यासाठी, शोषित पीडितांच्या उद्धाराच्या माध्यमाने, संविधानिक स्वरूपाच्या बलाने आणि प्रभावाने विशेष स्वरूपाने सुरक्षा प्रदान करणारे बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर जेव्हापासून धम्म या देशामध्ये आणलेला आहे, तेव्हापासून या देशातील
बौद्ध समाज आपले संस्कारविधी बौद्ध धम्माच्या माध्यमाने, बौद्ध धम्माच्या मार्गाने आपले धम्मसंस्कार पार पाडण्याचा प्रयत्न करतो. समग्र बौद्ध जगतामध्ये या वर्षवासाच्या पर्वामध्ये जो भगवान बुद्धाच्या वेळेस ज्या परंपरेनुसार ज्यानुसार वर्षवास संपन्न केला जात होता, त्याप्रमाणे हजारो वर्षानंतर देखील या पृथ्वीतलावर त्या वर्षवासाची परंपरा जोपासल्या जाते. आणि वर्षवास हा आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्यापर्यंत या निसर्गामध्ये विशेष स्वरूपाने अधिक पाऊस पडत असल्यामुळे भिक्षूंच्या प्रवासासाठी, भिक्षूंच्या या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी धम्म प्रचार प्रसारासाठी, धम्म कार्यासाठी प्रवास करण्यासाठी त्यावेळेस कुठल्या प्रकारची साधने नव्हती. त्यावेळेस अनेक नदी नाल्यांनी पूर यायचा, रस्त्याने चिखल असायचा, शेतामध्ये अनेक प्रकारचे गवत धान्य तुडवले जायचे. याला पर्याय म्हणून भगवान बुद्धांनी भिक्षूंना 3 महिन्यापर्यंत योग्य स्थळ शोधण्यास सांगितलं की तुम्ही योग्य स्थळ शोधलं पाहिजे. ज्या ठिकाणी मी सांगितलेल्या धम्माचं तुम्ही स्मरण करा, मी सांगितलेल्या धम्माप्रमाणे तुम्ही आचरण करा. आणि जे कोणी उपासक वर्ग जे आपल्या दैनंदिन गरजा पुरवतात त्यांना तुम्ही उपदेश करा, त्यांना तुम्ही माझ्या धम्माचं तुम्ही दान करा. तर अशा प्रकारे वर्षवासाचा हा जो काळ आहे, या वर्षवास पर्वामध्ये भगवान बुद्धाच्या वेळेस जेव्हापासून या वर्षवासाला सुरुवात झालेली आहे, तर ती परंपरा अजूनही हजारो वर्षानंतर देखील या पृथ्वीतलावर जोपासल्या जाते. बौद्ध जगताने त्या परंपरेला योग्य स्वरूपाने जोपासून ठेवलेला आहे. बाबासाहेबांनी या देशात धम्म दिल्यानंतर परत ती परंपरा या भारत देशामध्ये सुरू झाली. या देशात उदयास आलेला धम्म याच देशामधून कसा हद्दपार झाला याचा इतिहास आपण सगळ्यांना माहीत आहे. परंतु जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, तर तेव्हापासून या भारत देशामध्ये देशाविदेशातील भिक्षू देखील अनेक ठिकाणी निवास करतात आणि योग्य प्रकारे या परंपरेला जोपासण्याचा प्रयत्न करतात. या काळामध्ये बऱ्याच भिक्षू संघ एका ठिकाणी राहून धम्माचं आचरण करीत असतो, धम्माचं पठण करीत असतो, धम्माचं स्मरण करीत असतो. तर त्या भिक्षूंचा हा वर्षवास भिक्षू भिक्षुणींचा वर्षवास म्हणून त्याला समजलं जातं. परंतु बाबासाहेबांनी आपल्याला काही स्वातंत्र्य दिलं की ज्या ठिकाणी भिक्षू नसतील त्या ठिकाणी आपण काही संस्कार पार पाडले पाहिजे. त्याचा गैरवापर करून या देशातील थोडेफार शिकलेल्या लोकांनी, ज्यांना आम्ही धम्म शिकवला, ज्यांना आम्ही धम्माच्या मार्गावर आणून त्यांना धम्माचं आचरण करण्यापासून, पूजापाठ परित्राणापासून, कुठल्या गाथा कुठे बोलायण्यापासून ज्यांना ज्यांना शिकवल्या गेलं, ते भिक्षूची दीक्षा न घेता उपासक राहून वर्षावास आमचा आहे म्हणून ते आपला सुरू करतात आणि भिक्षूंना त्या ठिकाणी स्थान देत नाही. अशी व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली आणि बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांचा गैरवापर केला. आणि त्यामुळे या देशामध्ये धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी, धम्माचं शुद्ध स्वरूपाने जतन करण्यासाठी फार अडीअडचणी निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे बौद्ध धम्मामध्ये बिना प्रॅक्टिकली केवळ पुस्तकांच्या आधाराने जे अशा प्रकारे लोकांना गुमराह करतात आणि भिक्षूंच्या माध्यमाने
भिक्षूंचे जे कार्य आहेत, भिक्षूंचे जे धम्माचरण आहेत, त्यांना बाधा निर्माण करीत असतात, त्यांना अडीअडचणी निर्माण करीत असतात आणि त्यामुळे धम्माचं शुद्ध स्वरूपाने या देशामध्ये आचरण करणे, बौद्ध धम्माचं शुद्ध स्वरूपाने लोकांना सांगणे कठीण झालेलं आहे. तर अशा प्रकारची स्थिती आज वर्षावासाच्या माध्यमाने जी निर्माण झालेली आहे, याला सुशिक्षित आणि बुद्धिजीवी लोकांनी सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की वर्षावासाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे बौद्ध जगतामध्ये जेव्हा आपण पाहतो की एका विहारांमध्ये हजारो भिक्षूंच्या व्यवस्था करण्याची, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याची त्यांची जी क्षमता आहे, त्यांची कॅपॅसिटी आहे. आम्ही श्रीलंकेत असताना एका विहारात कुठे 50, कुठे 100, कुठे 200, कुठे 500 भिक्षू एका ठिकाणी निवास करतात. वर्षवासाच्या काळामध्ये तर त्यांनी ज्या ठिकाणी अधिष्ठान घेतलेलं असतं, त्या ठिकाणी अधिष्ठानाच्या ठिकाणी त्या भिक्षूंना योग्य प्रकारे 3 महिन्यापर्यंत कुठल्याही दैनंदिन गरजांची कमतरता जात नाही. कुठल्याही प्रकारे त्यांना खानपान, राहणीमान, औषध, बिमार भिक्षूंच्या औषधांची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, वस्त्रचुरांची व्यवस्था, त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था योग्य प्रकारे केली जातं. त्यासाठी कितीही जरी गरीब व्यक्ती असेल तरी 5-10 भिक्षू किंवा 15 भिक्षूंना छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये देखील ते निमंत्रित करून त्यांच्या दैनंदिन गरजा फार मोठ्या स्वरूपाने दान करीत असतात. आणि भिक्षूंच्या या दैनंदिन गरजा पुरवण्याचं काम उपासक वर्गावर आहे, बुद्ध काळापासून आहे. बौद्ध काळामध्ये देखील विशाखेने भगवान बुद्धाला 8 वर मागितले होते. त्या 8 वर म्हणजे आपण अष्टपरिष्कारांच्या माध्यमाने भिक्षू संघाला दान करीत असतो, ज्यामध्ये अनेक भिक्षूंच्या भोजनांची व्यवस्था करणे, हजारो भिक्षूंच्या भोजनांची व्यवस्था करणे, त्यांच्या वस्त्रांची, चिवरांची व्यवस्था करणे, औषधांची व्यवस्था करणे, राहण्याची व्यवस्था करणे, बिमार भिक्षूंच्या औषधांची व्यवस्था करणे, त्यांच्या सेवेमध्ये असणाऱ्या भिक्षूंच्या भोजनांची व्यवस्था करणे आणि विहारांची राहण्याची व्यवस्था करणे. सगळ्या प्रकारे या दैनंदिन गरजा पुरवण्याची प्रथा त्या बौद्ध काळापासून सुरू आहे आणि बौद्ध जगताने त्याचा योग्य अवलंब केलेला आहे. तर वर्षवासाच्या या काळामध्ये भगवान बुद्धाने जे ओवादपाती मोक्षाचा उपदेश केलेला आहे, त्या ओवादपाती मोक्षाला भिक्षूंना प्रत्येक पंधरवाड्याला कंपल्सरी त्या ओवादपाती मोक्षाला मुखोद्गत करावं उच्चारण करावं लागतं, श्रवण करावं लागतं आणि त्याचं पठण करावं लागतं. की ज्या ओवादपाती मोक्षाच्या पठणामुळे आणि श्रवणामुळे अनेक भिक्षूंकडून झालेल्या काही चुका, कायने, वाणीने किंवा चित्ताने जे काही आपल्याकडून दोषकर्म घडले, तर त्या दोषकर्मातून त्यांची सुटका व्हावी आणि त्यांना निर्वाणासाठी, आपल्या भिक्षू संघाला निर्वाणासाठी किंवा फलमार्गांसाठी मार्ग अडथळा या विकारांमुळे निर्माण होऊ नये आणि काया वाचा मनाची परिशुद्धी व्हावी आणि परिशुद्ध करण्याचा हा जो मार्ग आहे आणि 227 शिलांचं जे संगायन केलं जातं, ज्यामध्ये उच्चारण केलं जातं, ज्यामध्ये श्रवण केलं जातं, तर त्यामुळे अनेक भिक्षूंच्या आचरणामध्ये, व्यवहारांमध्ये त्याचे एक विशेष स्वरूपाने, प्रॅक्टिकली स्वरूपाने आणण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ पुस्तकात असून, केवळ ग्रंथात वाचून नाही, तर पुस्तकात असून नाही, तर त्याला प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये धारण करण्यासाठी ज्या भिक्षू संघाची आवश्यकता आहे, ज्या भिक्षुनी संघाची आवश्यकता आहे, तरच हे ओवादपाती मोक्ष योग्य प्रकारे प्रॅक्टिकली भगवान बुद्धाचा धम्म नियमांच्या आधारावर आपल्याला 2,500 वर्षानंतर देखील बौद्ध जगतामध्ये जो जोपासून ठेवलेला आहे, जो भारत देशामध्ये बाबासाहेबांनी दिल्यापासून या देशात देखील वाढत आहे. परंतु त्यामध्ये बाधा निर्माण करणारे, अडचणी निर्माण करणारे जे आहेत, त्यांच्यावर आपण योग्य प्रकारे आपल्या सुशिक्षित बुद्धिजीवी लोकांनी
त्यांना आपण कंट्रोल केलं पाहिजे आणि भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये होणारी ही जी भेसळ आहे ती भेसळ आपण थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे या देशामध्ये देखील बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मानंतर वर्षवास ज्या उद्देशाने व्हायला पाहिजे, वर्षवासाचं जे भगवान बुद्धाच्या वेळेपासून चालत असणारं जे काही उद्देश आहे तर तो त्या उद्देशाने या देशात देखील वर्षवास संपन्न व्हायला पाहिजे. आणि अनेक जे बुद्ध विहारे आहेत, ज्या बुद्ध विहारांमध्ये अनेक प्रकारे भिक्षूंना केवळ 3 महिन्यासाठी वर्षवासामध्ये देखील त्यांचा योग्य प्रकारे आपण वापर करून आपण त्यांच्या नियमांना योग्य प्रकारे धारण करण्यासाठी सपोर्टेड झालं पाहिजे, हे उपासकांचं कर्तव्य आहे. परंतु जर त्या ठिकाणी केवळ भिक्षू उपदेश करत असेल, त्यांचा उपदेश आपण श्रवण करतो, परंतु त्यांना उपदेश श्रवण केल्यानंतरही त्यांच्या दैनंदिन गरजा जेव्हा आपण देत नाही, योग्य प्रकारे त्या पूर्ण करीत नाही, तर अशा भिक्षूंना 3 महिन्यापर्यंत देखील वर्षवासाच्या काळामध्ये धम्माचं शुद्ध स्वरूपाने आचरण करण्यासाठी बाधा निर्माण करण्यासाठी या देशातील उपासक वर्ग ज्या माध्यमाने कार्य करायला पाहिजे त्या पद्धतीने न केल्यामुळे बऱ्याच भिक्षूंकडून आपण पाहतो की धम्माचं आचरण करणे, धम्मा नियमांचं पालन करणे यामध्ये अडीअडचणींनी बाधा निर्माण झालेल्या आहेत. तर उपासक आणि भिक्षू या दोहोंच्या माध्यमाने हा धम्मा आचरला जातो. धम्म शुद्ध स्वरूपाने त्याला ठेवलं जातं, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला जातं. परंतु या ठिकाणी अशा प्रकारे भगवान बुद्धाचा धम्म आणि आपल्या उपासक आणि भिक्षू संघ या ज्या बलाने ज्या पद्धतीने त्याचं आचरण व्हायला पाहिजे त्या बलाने करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. तर जे विहार आहे त्या विहारांमध्ये धम्माचं आचरण करण्यासाठी अडीअडचणी बाधा निर्माण होतात. अशी बरेच विहारे ज्या देशामध्ये निर्माण झाली, ज्या ठिकाणी बऱ्याचदा आपण पाहतो की मोठ्यापणाचे किंवा अनेक माध्यमाने जे काही संघर्ष निर्माण होतात त्यामध्ये अनेक प्रकारच्या गुटबाजी निर्माण होतात आणि त्यामुळे धम्माच्या आचरणामध्ये आणि प्रचार प्रसारामध्ये भेसळ निर्माण होत असतात. याकरिता भगवान बुद्धाच्या वेळेपासून भिक्षूंना म्हटलेलं आहे की तुम्ही तुमच्या योग्यतेने आपल्या निवासांची निर्मिती करण्याचा किंवा त्या निवासाला भिक्षू संघाला समर्पित करण्याचा मार्ग जो आहे, त्या ज्या ठिकाणी भिक्षू संघाला ते समर्पित केलेले आहेत अशा विहारांमध्ये आपण निवास करून आपण भगवान बुद्धाच्या धम्माच्या नियमाप्रमाणे योग्य आचरण करण्यासाठी ते योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत याचा विचार करून आपण निवास केला पाहिजे. अन्यथा बरेचदा आपण पाहतो की जर तुम्ही उपासकांच्या निर्माण केलेल्या किंवा उपासकांच्या किंवा राजाच्या एखाद्या विचाराप्रमाणे जर त्यांच्या मताप्रमाणे जर एखाद्या ठिकाणी जर राहण्यास जर तुम्ही सुरुवात केली तर त्याच्या आज्ञेमध्ये तुम्हाला धम्मनियमांचं आचरण करावं लागेल आणि हे त्यामुळे धम्मनियमांचं शुद्ध स्वरूपाने आचरण केलं जाणार नाही. त्याच्या आदेशानुसार, त्याच्या विचारानुसार, त्याच्या तर्कानुसार तो आपल्याला सांगेल आणि आपल्याला धम्माच्या शुद्ध स्वरूपाने आचरणासाठी बाधा निर्माण होईल. आणि त्यामुळे आपण योग्य प्रकारे आपल्या निवासांना निर्माण करून जे निवास भिक्षू संघाला समर्पित करणे, जे भगवान बुद्धाच्या वेळेपासून निवास निर्माण करून उपासक वर्ग भिक्षू संघाला समर्पित करीत होता आणि त्या ठिकाणी भिक्षू संघ आपल्या धम्माच्या नियमाप्रमाणे योग्य प्रकारे आचरण करण्यासाठी त्याला मार्ग योग्य प्रकारे मिळत होते. तर आज या वर्तमान काळामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या बाधा आहेत, ज्याप्रमाणे बौद्ध जगतामध्ये त्यांनी आपल्या समग्र या बाधांपासून सुटका केलेली आहे. कारण त्या देशामध्ये जो धम्म आहे हा धम्म भगवान सम्राट अशोकाच्या वेळेपासून आज हजारो वर्षापासून हा धम्म फलस्वरूप होत आहे. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला तेव्हापासून आज जवळजवळ 67 वर्ष झाली. परंतु या 67 वर्षामध्ये अजूनही पाहिजे तसे या आपल्या धम्माच्या आचरणामध्ये आपल्यामध्ये एक सूत्रता आलेली नाही आणि त्यामुळे
अनेक ठिकाणी धम्माच्या आचरणाविषयक व कुठल्या संस्कारविधींविषयी एकसूत्रता दिसत नाही. तर त्याला एकसूत्रता करण्यासाठी, एकसूत्रता निर्माण करण्यासाठी देखील या वर्षवासाच्या काळामध्ये ज्या ठिकाणी भिक्षू संघ एकत्रित येतो त्यावर त्यांचा यावर विचार मंथन झालं पाहिजे. आणि समग्र हे जे संस्कार विधी आहेत, ज्यामध्ये उपासकाने वेगळ्या पद्धतीने करायचा, भिक्षू संघाने वेगळ्या पद्धतीने करायचा, भिक्षूने वेगळ्या पद्धतीने करायचा, आणि अशा प्रकारे अनेक आपल्या संस्कार विधीमध्ये देखील अनेक प्रकारे एकसूत्रता आलेली नाही. आणि त्यामुळे देखील लोकांमध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजुती निर्माण झाल्या, अनेक प्रकारच्या भ्रांती निर्माण झाल्या. आणि अनेक प्रकारे आपण पाहतो की अनेक भिक्षू अनेक प्रकारे संस्कारविधी करीत असताना एकसूत्रतेप्रमाणे आपल्याला दिसत नाही. काही भिक्षू परित्राण करतात, काही भिक्षू लाग्राविधी लावतात, काही भिक्षू संस्कारविधी, पुण्यसंस्कार कोणतेही जे विधी करतात, तर यामध्ये अनेक प्रकारे विसंगती निर्माण झालेली आहे. आणि विसंगतीमुळे अनेक समाजातील अनेक जे काही उपासक वर्ग आहेत, हे उपासक वर्ग बरेचदा भ्रांत झालेले आहेत. आणि त्यामुळे मग त्यातून अनेक उपासकांनी देखील हे कार्य सुरू केलेले आहे. मग उपासक वर्ग ज्याने थोड्याला 2-4 गाथा आल्या की तोही आपले संस्कारविधी पार पाडून तो आपल्या पद्धतीने लोकांमध्ये भ्रांती निर्माण करतो की मी सांगतो हेच बरोबर आहे, भिक्षू सांगतात ते बरोबर नाही आहे, बाबासाहेबांनी आपल्याला अशा प्रकारचं सांगितलेलं नाही. आणि अशा प्रकारे उपासकांमध्ये बरेचदा गैरसमजुती निर्माण झाल्यामुळे अनेक प्रकारच्या भ्रांती निर्माण झाल्या. आणि या अनेक प्रकारच्या भ्रांतीमुळे आणि गैरसमजमुळे धम्माच्या मार्गावर येणारा उपासक वर्ग हा कमी व्हायला लागला. आणि त्यामुळे त्यांची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा विचलित व्हायला लागली. अनेक पाहतो आपण आज की धम्माकडे जे यापूर्वी येणारा जो समाज होता त्यापासून तो विचलित झालेला आहे. आणि अनेक आता जे काही सुशिक्षित वर्ग आहे त्यांना तर धम्माची आवश्यकताच राहिलेली नाही असं दिसते. त्यांना केवळ आपली नोकरी आणि आपलं घर याच्या पलीकडे काही दिसत नाही. अनेक नोकऱ्यांसाठी अनेक ठिकाणी स्थलांतर करतात आणि त्यामुळे त्यांना विहारात येणे किंवा धम्मश्रवण करणे किंवा धम्मकार्यात तत्पर राहणे किंवा आपल्या भिक्षू संघासाठी कुठल्या श्रमण भिक्षू संघाच्या दर्शनासाठी किंवा त्यांना लागणाऱ्या गरजा पुरवण्यासाठी आपण गेलं पाहिजे, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये श्रद्धा राहिलेली नाही, त्यांच्यामध्ये अशा प्रकारे आस्था राहिलेली नाही. आणि अशा प्रकारे आज वर्तमान काळामध्ये धम्माच्या प्रचार प्रसारासाठी, धम्माच्या आचरणासाठी अनेक प्रकारच्या आज वर्तमानामध्ये बाधा निर्माण झालेल्या आहेत. आणि आज तर प्रवासामध्ये सगळ्या सोयी आहेत, सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत, सगळ्या प्रकारच्या सुधारणा झालेल्या आहेत. की वर्षवासाचा काळ जरी असेल तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत. त्यामुळे भगवान बुद्धाच्या वेळेपासून अनेकदा या वर्षवासाच्या काळामध्ये वर्षवासाच्या या नियमांबद्दल, भिक्षू संघाच्या नियमांच्या आचरणाबद्दल अनेक देशांनी, अनेक महायानी देशांनी बऱ्याच काही सुधारणा करून त्यांच्या वर्षवासाच्या काळामध्ये देखील एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सतत प्रवास करून धम्माचा प्रचार प्रसार करणे, धम्माचं कार्य करणे सुरू आहे. तर आज वर्तमान काळामध्ये नदी ओलांडत असताना किंवा महासागर ओलांडत असताना देखील आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी होत नाही. तर वर्षवासाच्या या पर्वामध्ये देखील, या वर्षवासाच्या काळामध्ये देखील एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करता येतं. एक ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सगळ्या भौतिक सुखसोयी आहेत. विज्ञानाने निर्माण केलेल्या या भौतिक सुखसोयी असल्यामुळे आज वर्तमान काळामध्ये वर्षवासाच्या काळामध्ये देखील धम्माचा प्रचार प्रसार करणे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे आणि त्यासाठी देखील काही नियम भगवान बुद्धाच्या वेळेस निर्माण झाले की एका भिक्षूने दुसऱ्या ठिकाणी जात असताना किंवा काही कारणास्तव जात असताना काही काळपर्यंत का होईना तो प्रवास करू शकतो. 7 दिवस कमीत कमी तरी त्याने आपल्या प्रवासातून आपल्या ठिकाणी एकदा तरी जाऊन त्याला भेट दिली पाहिजे. तर अशा प्रकारे मग काही त्या नियमांमध्ये सुधारणा झाली. आणि बरेचदा आपण पाहतो की वर्षवासाच्या काळामध्ये देखील बरेच भिक्षू
स्थलांतर करतात. धम्माचा प्रचार प्रसार, धम्माचं आचरण, धम्मदेशना करणे, विहाराविहारांमध्ये जाऊन धम्मदेशना ते देणे हे कार्य सतत चालू असतं. आणि अशा प्रकारे हा वर्षवासाचा जा काळ आहे, 3 महिन्याचा काळ आहे. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा भिक्षूंसाठी आहे, उपासकांसाठी नाही. ज्या ठिकाणी भिक्षू नाही, ज्या ठिकाणी उपासकच वर्ग जर वर्षवासाच्या काळामध्ये कार्य करण्यासाठी पुढे येत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारे त्याचा लाभ होत नाही. कारण की धम्मश्रवण करू नये आणि त्यासाठी धम्मश्रवण केल्यानंतर दान देणे, दानच्च धम्मचर्याचं दानच्च धम्मचर्या आहे. यात कानच संगनवज्जानी कम्मानी एतं मंगलमुत्तम या महामंगल सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. तर यानुसार जर ते धम्माचं श्रवण करीत नसतील, धम्माचं आचरण करण्यासाठी भिक्षू आणि उपासकांमध्ये जर अशा प्रकारच्या गैरसमजुती निर्माण झाल्या असतील तर ते सुगतीऐवजी दुर्गतीकडे वाटचाल करतात आणि धम्माच्या फलांपासून दूर राहतात. तर याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्यांना आपल्या जीवनामध्ये धम्माच्या फलांचा लाभ करून घ्यायचा आहे तर त्यांनी या भगवान बुद्धाने सांगितलेल्या धम्मनियमानेच आपला वर्षवासाच्या काळामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बौद्ध भिक्षू आणि उपासकांमध्ये यामध्ये असणाऱ्या ज्या काही गैरसमजुती आहेत त्यापासून आपण सावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढं बोलून मी माझं या ठिकाणी धम्मदेशना संपवत आहे. यानंतर पुढील भाग पुढे बघूया. सर्वांचं मंगल हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. वर्षावास This program is sponsored by M. Dhomne Jewelers and the Dharampet Mahila Multi-State Cooperative Society Limited, Nagpur. शादी की चमक हो या त्योहारों की रौनक, हर मौका बने खास जब साथ हो भरोसे का सोना। नए और एक्सक्लूसिव डिजाइन्स के साथ आइए ढोमने ज्वेलर्स प्रताप नगर और प्रमोद ज्वेलर्स हिंगणा रोड। इस सीजन अपने खास पलों को दीजिए गोल्डन टच। तुमच्या स्वप्नातील क्षणांची सुरुवात नागपुरातील रामनगर येथे सीताराम भवन। वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कॉन्फरन्ससाठी सुव्यवस्थित आणि प्रशस्त ऑडिटोरियम व आरामदायी गेस्ट हाऊस। बुकिंग साठी संपर्क सीताराम भवन, रामनगर चौक, नागपुर। भविष्य बनता नहीं, हम उसे बनाते हैं अपनी लगन और पसंद से। आपकी इसी मेहनत को दे आकार कॉलेज ऑफ मैनेजमेंट फॉर वुमेन, एफिलिएटेड टू वेरी ओल्ड एंड प्रेस्टिजियस SNDT Women's University, Mumbai। Professional courses: B Design, BSc, BCA. Traditional courses: BA, BCom, BSc। फैशन डिजाइन और क्लिनिकल लेबोरेटरी साइंस जैसी बूमिंग स्ट्रीम्स के साथ एडमिशन ओपन।